कोकण म्हटलं की सर्वांनाच आठवते ती कोकणची लोककला आणि ही कोकणची लोककला जोपासण्याचं काम आजही ग्रामीण भागात सुरू आहे। या लोककलेला वाव मिळवून देण्यासाठी ग्रामीण भागात विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं। संगमेश्वर तालुक्यातील कोंडे गावात आज अशीच एक अनोखी स्पर्धा आयोजित केलेली आहे। ही स्पर्धा नेमकी कशी आहे जाणून घेऊया या गावातील ग्रामस्थ यांच्याकडून। आज या ठिकाणी जी स्पर्धा आयोजित केली रावण नृत्य स्पर्धा ही जिल्ह्यातली पहिली स्पर्धा आहे। नेमकं या स्पर्धेचं स्वरूप कसं आहे? मुळातच ही स्पर्धा आम्ही जी आयोजित केलेली आहे या स्पर्धेमागचं उद्दिष्ट असं आहे की ह्या कोकणातली जी नमन कला आहे ही नमन कलेला एक चांगल्या पद्धतीचा वाव मिळावा आणि ह्या संगमेश्वर खाडीपट्ट्यातील ही प्रथमच ही स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा ह्या विभागातील जेवढे नमन कलाकार आहे त्या कलाकारांना आपली कला आणि रावण नेमकं नृत्य काय असतं ही सगळ्यांना इथं उपस्थित असलेल्या सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना नेमकी रावण कला काय असते ही आज या निमित्ताने बघायला मिळेल आणि प्रत्येक गावातील कलाकाराला आपली कला इथं आपली कला सादर करण्याची संधी आम्ही इथं उपलब्ध करून दिलेली आहे। कोकणच्या लोककलेतून आज या ठिकाणी रावण नृत्य स्पर्धा कशी असते ही संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे। टाइम्स डिजिटलसाठी कॅमेरामॅन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, कोंडे, संगमेश्वर, रत्नागिरी। तुमच्या घरी बंदिस्त असून मोठी गोष्ट होईल। ऐकलं की नाही? अग्नी देवाचा तुमच्या घरी बंदिस्त असून जेवण बनवत होईल। ऐकलं की नाही? वाई देवाचा
अहन सभाखंडीचा अहन धनुष्य पडलाय अहन हा कोण उचली अहन त्याला अर्धराज्य बक्षिसी अहन अर्धराज्यच का अहन तर पोटची कन्या सुद्धा दे अहन आहे का कोणाचा हे कसं जाऊ लागतं पण एकदा तरी सीतेला लंकेला नेईन. अहन दारात जावाचा रावण म्हणून सांगितले. लंकेपती राजारावण त्यांना येतो खुर्ची बाका हांडे घालासा उत्तम प्रकारे मला ठेवला. नगरात जातो नगर झुंटो कोण म्हटलं पराक्रम असेल त्यांना म्हटलं हजर करतो.
अजिबात नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.